हनी हा इकडे रे जरा. आता काय आहे? अरे ये तर खरी. अरे वा माझ्या की पेपर वाचताय काहीतरी ब्रेकिंग न्यूज दिसतेय. हा अरे सकाळी पेपर वाचताना हा. तू ही बातमी वाचली होतीस? काय ग? हट्टापायी गेले तिघांचे जीव. काय? आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई वडिलांचाही दरीत पडून मृत्यू. त्याला जबाबदार तुम्ही. आम्ही? आई वडिलांच्या लाडामुळे असं झालेलं आहे. आता यांचं काय झालं? ह्या का तेवढं एवढं? काही नाही, मगाशी ती बातमी तिने पहिली वाचली होती, तेव्हापासून तिचं डोकं फिरलेलं आहे. पण आजी म्हणते ते खरं आहे बघ. आई वडिलांची पण थोडीशी चूक आहे त्याच्यात. हे काय प्रत्येक वेळेस आई वडिलांची चूक आहे? मग? मला तर पटत नाही. प्रत्येक वेळेस आई वडिलांची चूक आहे, आई वडिलांची चूक आहे. ते बिचारे एवढे मेहनत करतात, आपल्या मुलाला काय सगळ्यात जास्ती छान मिळेल, सगळ्यात बेस्ट गोष्ट कोणती असेल ती त्यांना द्यायचा प्रयत्न करतात. तरी तुम्ही आई वडिलांनाच नेहमी आई वडिलांनाच दोष. नाही, दोष म्हणजे काय माहितीये का, की आपण ना त्यांचे खूप लाड पुरवतो. म्हणजे तुला आता सांगतो, साधी गोष्ट घे, की मुलांना हल्ली काय झालं की कुठलेही कष्ट न करता कुठली गोष्ट हवी असेल तर त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. हे त्यांच्या गावीच नसतं. तू मला सांग, मुलगा 10वी पास झाला की लगेच त्याला बाईक द्यायची. एखादी सेकंड हँड 5, 25, 50 हजाराची नाही, ती 1.5-2 लाखाची बाईक पाहिजे. त्याला मोबाईल पाहिजे. मोबाईल सुद्धा साधे नको तसे 10-15 हजार, ते सुद्धा काय ते 1,80,000 वर काय तर काय कशासाठी द्यायचं त्यांना? हे त्यांना क्लासेसला सुद्धा पाहिजे, चांगल्या क्लासेस पाहिजे, शाळा पाहिजे, इंटरनॅशनल पाहिजे. हे पण तुम्ही तुमची लायकी आहे, तुमची एलिजिबिलिटी आहे का तेवढे, तुमचे कष्ट आहेत का तेवढे? हे मग ते म्हणते ते बरं, आपण ना आपल्याला जे मिळालं नाही ते त्यांना मिळालं पाहिजे, आपल्याला जे मिळालं नाही ते त्यांना मिळालं पाहिजे. पण त्यांची ती लायकी आहे का ते मिळवायची? त्यांना काही कष्ट न करता मिळतं, त्यामुळे त्यांना सगळं आनेदोच असं होतं सगळं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण प्रत्येक वेळेस आपल्या आई वडिलांचा दोष म्हणण्यात काय अर्थ? ते बिचारे काय करतील रे? एवढं कष्ट करून 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 पैसे कमवायचे, मुलांसाठीच खर्च करायचे ते. मग त्यांनी तरी काय करावं? त्यांनाच दोष द्यायचा? कधीतरी मुलांनी थोडा विचार करायला हवा. आणि परत काय झालंय हल्ली, आई वडील दोघंही नोकरी करतात, बरोबर, वर्क फ्रॉम होम. पण आईचं काय होतं, ते वर्क फ्रॉम होम काम पण करायचंय, जेवण पण करायचंय, बायका येणार कामाला त्यांच्याकडे पण बघायचंय, मुलांचा अभ्यास बघायचाय. काय 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 करायचं काय त्या बाईने? सगळ्या गोष्टी तिनेच करायच्या. पुरुषांनी पण थोडा हातभार लावायला हवा ना. त्यांचं काय, माझं वर्क फ्रॉम होम आहे, गप्पा बसा, आवाज करू नका, माझा कॉल चालू आहे. ते सगळं झालं की मग टी वरती मॅच आहे, ते झालं की मोबाईल आहे. अरे तुम्ही मुलांच्या बरोबर बोला, थोडंसं त्यांच्याशी संवाद साधा. मुलांना काय असतं, आईसारखी बरोबर बरोबर असते, त्यामुळे तिचा तेवढा धाक राहत नाही. पण वडिलांचा धाक असतो. आईने नुसतं म्हटलं ना, वडिलांना नाव सांगीन, तरी लगेच घाबरतात. तर तुम्ही थोडं त्यांच्याशी संवाद साधा, ते करणं जरुरी आहे. वडिलांनी नुसतं आपलं आई वडील आई वडील आई वडील असं म्हटलं म्हणजे सगळं होत नाही ना. वडिलांनी पण त्याच्यात भाग घ्यायला हवा. आणि फक्त आई वडिलांचा दोष हे तर आणखीनच चुकीचं वाटतं. कसं काय? मुलांनी विचार करायला हवा. 10वी झालेला मुलगा जो असतो तो काही लहान नाही. आता 10वी झालेला मुलगा, कॉलेजचा मुलगा, नोकरी करणारी मुलं ही काय आता लहान राहिलेली नसतात. त्यांना ती सवय झालेली असते की आपलं सगळं नीटच पुरं होणार. जरा त्याच्यात त्यांना काहीतरी असं अपयश आलं की संपलं, लगेच डिप्रेशन मध्ये जायचं. असं थोडीच नाही, पण तिथे सुद्धा आपणच जबाबदार आहोत. तू मला सांग की आता आपण त्याला चांगले क्लासला घालणार हे, पण सगळ्यांनी आपलं की त्याने डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, IT इंजिनियर व्हावं, परदेशात जावं, हे सगळं आपल्या अपेक्षा. त्याला कमी मार्क मिळाले तरी आपण असं करून तर मिळतात जेवढे. मला तर तुला 50-55% मार्क मिळाले, वडील म्हणजे वा वा झालाच का पास, वा वा वा. एवढं हल्ली आपल्या आई वडिलांच्या अपेक्षा वाढले तर त्यांना त्याचंही प्रेशर येतं. तर पण तू म्हण, बरोबर आहे, प्रेशर असतं ना. मग ह्याचसाठी मुलं आई वडील ह्यांचे संवाद व्हायला हवे. मुलं हल्ली बोलायलाच बघत नाही. त्यांना अरे आई वडिलांशी काय बोलायचं, तसं नसतं ना. त्यांना असं वाटतं आपल्या मित्राशी आपण शेअर केलं की अरे मित्र तुमच्याच वयाचा आहे, तो तुम्हाला आणि काय सांगणार. पण तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलला, हरकत नाही. तुम्हाला थोडीशी भीती वाटते की अरे आई वडिलांना सांगितलं तर आपल्याला ओरडतील की हे असं असं होतंय, हे असं असं झालंय. तुम्ही तुमच्या आजी आजोबांशी बोला, ते तर सगळ्यात चांगले मित्र असतात. आजी आजोबा कशासाठी असतात घरात? पण हल्लीच्या मुलांना असं वाटतं या म्हाताऱ्यांना काय कळणार आहे, त्यांना काय सांगायचं. तसं नसतं. त्यांच्याकडे पण काहीतरी अशी पुंजी असते ना एवढ्या अनुभवाची,
तुम्हाला चांगलाच सल्ला मिळू शकतो. तुम्ही तुमच्या घरच्यांशी खूप बोला. हं. बोलणं जरुरी आहे. आपल्या आपल्या खोलीत एकटं बसायचं, काहीतरी विचार करत राहायचं आणि आपल्याच डोक्याने काहीतरी सल्ला घेऊन टाकायचा की अरे चला मी हे करून टाकतो म्हणजे असं होईल. तसं नसतं. ह्याच्यातनंच हे आत्महत्याचं प्रमाण वाढलंय रे. येस येस. आणि मी बघितलं की हे जास्त जास्त ना हे मिडल क्लास फॅमिलीमध्येच हे जास्त होतं. का माहिती आहे का? कारण आई वडील मुलांचे लाड पूर्ण आपण वेळ देऊ शकत नाही तर त्याचे लाड कराल. ते लाड करण्याच्यामध्ये ऐपत नसताना कर्ज काढून बाईकचे हप्ते असतात, घराचे हप्ते असतात, परत ते मोबाईल घेतले मोबाईलचे हप्ते हे ह्याच्यात त्यांना वाटतं ते सगळं दिलं मी आपलं काम झालं. तसं नाही. मी तुम्हाला सांगतो की ही जी म्हणाली तर मलाही पटतं, कदाचित तुम्हालाही पटेल की आपल्या मुलांशी संवाद साधायला हवा. मुलांना प्रत्येक गोष्टीची किंमत ही कळायलाच हवी. बरोबर. कष्ट केल्याशिवाय एखादी वस्तू मिळत नाही की मिळवायची असेल तर त्याच्यासाठी कष्ट करायला पाहिजे. हे त्याच्या गावी नसतं. हे आपण लक्षात आणून द्यायला पाहिजे. आणि मुलांशी मुख्य म्हणजे आपण संवाद साधला पाहिजे. तुझे मित्र कोण आहेत त्यांना घरी घेऊन ये, मला दाखव, तुम्ही त्या मित्रांशी बोला, त्यांचे विचार कळतील. मोबाईलवर काय बघतायत त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. एक्झॅक्टली. एकत्र बसून बघा ना. हा. टीव्ही वरती काय Correct. काय चांगल्या चांगल्या मालिका असतात करेक्ट त्या एकत्र बसून बघा. करेक्ट. त्याच्यात मजा असते. पण हल्ली सगळे आपलं आपलं स्पेस हवी म्हणून एकटे राहतात. तसं न करता कधीतरी दिवसातनं एकदा एकत्रच बसायचं, गप्पा मारायच्या, आपले काही प्रॉब्लेम असेल ते सांगायचे आणि मग समोरच्याकडून पण काही सल्ले घ्यायचे. तर त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघतो. करेक्ट. एकटं बसून एकटं विचार करून अजिबात आपल्याला चांगला मार्ग मिळत खरं नाही. आपण काहीतरी वेगळ्याच दिशेला जातो. करेक्ट. तेव्हा हे काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सगळ्यांनीच कुटुंबाने विचार करायला हवी आहे ही आणि काहीतरी ह्याच्यातनं सोल्युशन हे काढायला म्हणते ते मला पटते बरं का. खरोखर आपण ह्या गोष्टीचा विचार करायला हवा. आपल्याकडे भरपूर पैसे कमवतो याचा अर्थ असा नाही की त्याचे सगळे लाड पुरवायला पाहिजे. लाड पुरवा, पण त्याच्या आधी काहीतरी कंडिशन असायला पाहिजे. तुम्ही मुलांशी संवाद साधा. हे म्हणतं ते बरं मला अगदी 100% पडलेलं आहे. तुम्ही विचार करा. म्हणजे काय म्हणते का, उद्या डोक्याला हात लावायचे आपल्यावर वेळ येऊ नये. काय होतं बघितलं ना तर हाकनात ते आई वडील दोघंजण गेले मुलाला वाचवण्यासाठी. हे असं नाही होता का बा. का पहिल्यांदा कसं म्हणतात की सुधारायला पाहिजे, मुलगा सुधारायला पाहिजे तर मुलगा सुधरेल हो, आपण आधी सुधारायला पाहिजे तर मुलं सुधारतील, नाही का? बरोबर आहे. विचार करा. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नमस्कार. हा विषय ना खरोखर आज आम्ही मुद्दाम घेतला कारण ही जी बातमी आहे ना अतिशय डोकं सुन्न करणारी आहे. ह्या विषयावर आपल्याला बोलायलाच पाहिजे, लोकांपर्यंत आपले विचार पोचायला पाहिजे आणि म्हणूनच हा विषय आज आम्ही मुद्दाम घेतला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, फॉरवर्ड करा. म्हणजे काय, आमचे विचार हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतील. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. धन्यवाद. कॅफे लाफ्टर.